नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। स्टँडर्ड 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेकंड पार्ट 6। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील तिसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्या 6व्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। डेव्हलपमेंट अँड बर्थ, ग्रोथ ऑफ एन एम्ब्रियो फ्रॉम 4th डे अप टू 36 वीक्स। विद्यार्थी मित्रांनो, समोरील चित्रामध्ये आपणाला एम्ब्रियोची वाढ कशा पद्धतीने होते ते पाहावयास मिळते। साधारणपणे 4थ्या दिवसापासून 36 आठवड्यापर्यंत एम्ब्रियोची वाढ ज्या पद्धतीने होते त्याचे चित्र आपल्या समोर दिले आहे। त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। लेट अस सी डेव्हलपमेंट अँड बर्थ। चला तर मग विकास व जन्म याचा सविस्तर अभ्यास करू। द झायगोट फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन्स अँड एम्ब्रियो इज फॉर्म्ड। अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो। मीनव्हाईल इट इज पुश्ड टुवर्ड्स युटेरस। वन्स इट रीचेस द युटेरस इट इज इम्प्लांटेड अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर इम्प्लांटेशन। या दरम्यान त्याचे मार्गक्रमण गर्भाशयाच्या दिशेने होत असते। गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ आणि विकास होत असतो। An organ called as a placenta is formed for supply of a food material during the growth in uterus. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करणे आवश्यक असते आणि यासाठी अपरा म्हणजेच प्लासंटा किंवा आपण त्याला नाळ असे म्हणतो या नावाचा अवयव त्या ठिकाणी तयार होतो। Embryonic development is completed approximately within 9 months after the fertilization. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होत असते। मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे आर्तव चक्र म्हणजेच ऋतुचक्र असे त्यास म्हणतात। आता आपण मेन्स्ट्रुएशन सायकलचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर एक चित्र दाखवलेले आहे। हे चित्र म्हणजे थोडक्यात मेन्स्ट्रुएशन सायकल। यामध्ये आपणाला विविध प्रकारचे बदल झालेले पाहाव्यास मिळतात। देयर आर सम चेंजेस इन द ओव्हरी ड्यूरिंग द मेन्स्ट्रुएशन सायकल। देयर आर सम पीरियड्स और फेजेस ऑफ दैट सायकल। द फर्स्ट period of a menstruation, second period of a regeneration of endometrium, then ovulation period, and last one the period of secretions of glands in endometrium. पहा, या ठिकाणी आपणाला पहिल्या दिवसापासून साधारणपणे 28 दिवसापर्यंत 4 वेगवेगळ्या अवस्थांचा किंवा पिरियडचा आपणाला सविस्तर अभ्यास दिलेला आहे। Let us see the actual process of menstrual cycle. Female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. पहा, यौवन अवस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते।
These repetitive changes are called as a menstrual cycle. आणि आपण या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांनाच आर्तवचक्र, ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असे सुद्धा म्हणतो. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल्ड बाय 4 टाइप्स ऑफ हार्मोन्स. पहा, आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती वेगवेगळ्या 4 संप्रेरकाद्वारे नियंत्रित केली जाते. Those 4 hormones are follicle stimulating hormones, that is FSH, luteinizing hormone, that is LH, estrogen and progesterone, etc. पहा, पुटिका ग्रंथी संप्रेरक म्हणजेच फोलायकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग संप्रेरक म्हणजेच पित्तपिंडकारी संप्रेरक, इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही 4 प्रकारची संप्रेरके आहेत की ज्यांच्याद्वारे ही क्रिया त्या ठिकाणी नियंत्रित केली जाते. Those 4 hormones are follicle stimulating hormone, luteinizing hormone, estrogen and progesterone. One of the several follicle in the ovary starts to develop along with the oocyte present in it under the effect of follicle stimulating hormone. म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकापैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीचा म्हणजेच डिंबपेशीचा, इट इज कॉल्ड ॲज अ oocyte, यांचा विकास होण्यास सुरुवात होते. That is, one of the several follicle in the ovary starts to develop along with the oocytes present in it under the effect of follicle stimulating hormone. This developing follicle secretes estrogen. Endometrium of the uterus starts to develop during the first cycle or regenerate during subsequent cycles under the effect of estrogen. यामध्ये इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ पहिल्या ऋतुचक्राच्या वेळी किंवा पुनर्निर्मिती नंतरच्या सर्व ऋतुचक्रांच्या वेळी होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. मीनवाईल डेव्हलपिंग फोलायकल कंप्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. It bursts under the effect of luteinizing hormone and oocyte is released. पहा, दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होत असते आणि पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडतात. दिस इज कॉल्ड एज अ ओव्युलेशन. यालाच आपण अंडमोचन असे सुद्धा म्हणतो. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट follicle forms the corpus luteum. त्याच पद्धतीने अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंड सुद्धा तयार होते की ज्याला आपण कॉर्पस ल्युटियम असे सुद्धा म्हणतो. कॉर्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. एंडोमेट्रियल ग्लँड्स सिक्रेट्स देअर सिक्रिशन्स अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. म्हणजे हे पित्तपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते अँड सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि असे अंतस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होत असते. इफ oocyte is not fertilized within 24 hours, corpus luteum becomes inactive and transforms into corpus albicans. म्हणजे अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात म्हणजेच कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होत असते. ड्यू टू दिस सिक्रिशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स कम्प्लिटली. आणि यामुळेच इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे किंवा तयार होणे पूर्णपणे थांबते. एंडोमेट्रियम स्टार्ट्स टू डिजनरेट
इन ॲब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन्स. या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाच्या अंतस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकल्या जातात. मीन्स टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज्ड ओहम आर डिस्कार्डेड आउट थ्रू vagina. This is accompanied with continuous bleeding. Bleeding continuous approximately for 5 days. This is called as menstruation cycle. पहा, याबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव साधारणपणे 5 दिवस सुरू राहतो आणि यालाच आपण ऋतुचक्र किंवा मासिक पाळी असे सुद्धा म्हणतो. Unless the oocyte is fertilized and embryo is implanted, this process is repeated every month. If the embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till the parturition and thereafter period of breastfeeding. या प्रक्रियेचे जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात ही पुनरावृत्ती होत राहते. भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. Menstrual cycle is a natural process and the woman experiences surge pains during this period. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4-5 दिवसांचा रजत स्रावाच्या कालावधीमध्ये स्त्रीला खूप वेदना होत असतात. There is a higher possibility of infections too during this overall period. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो आणि या कालावधीमध्ये स्त्रीला संसर्गाचीही खूप शक्यता असते. ड्यू टू ऑल सच रिझन्स देर इज अ नीड ऑफ अ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. आणि या सर्वच कारणामुळे या दिवसांच्या मध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छते बरोबरच विश्रांतीचीही गरज त्या स्त्रीला आवश्यक असते.